मंडळाचं नाव सकाराम नगर कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. मी समीर सुर्वे आणि आमचे विश्वस्त पण आहेत जनार्दन चव्हाण. आमच्या मंडळाला 36 वर्ष झालेली आहेत. मागील 35 वर्ष आम्ही सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत आहोत आणि लोकमान्य टिळकांनी जनतेला जो अभिप्रेत आहे त्याप्रमाणेच आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत. म्हणजे इथे सांस्कृतिक धार्मिक हे कार्यक्रम होतच असतात. त्याचबरोबर वैद्यकीय शिबिर घेत असतो. आता आम्ही मागील 6-7 वर्षापासून इथे एक आम्ही सूचना लावलेली आहे की जे हार नारळ पेढे घेऊन येतात तर त्याऐवजी काही शालेय वस्तू वही झाली पेन झाली तर काही पुस्तकं असतील अशी जर तुम्ही देवाच्या ठिकाणी चरणी ठेवलं तर त्याचा कोणाचा उपयोग होईल. तर ते हार फुले निर्माल्यात जातात ते वाया जातात त्याशिवाय याचा कुठेतरी उपयोग होईल. त्या दृष्टीने आम्ही तो उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही बऱ्याच शाळांमध्ये तिथं वाटप देखील केलेलं आहे. मंडळाच्या वतीने आणखी कोणते उपक्रम राबवता तुम्ही? मंडळाच्या वतीने वैद्यकीय शिबिर असतं. परत साधारण दिवाळीच्या दरम्यान वगैरे आम्ही काही गोष्टी राबवतो. म्हणजे जसं आदिवासी पाड्यामध्ये जाऊन जुने कपडे असतात ते चांगल्या अवस्थेतले ते कपडे त्यांना वाटणं. परत ज्यावेळेस लातूरला भूकंप झाला होता त्यावेळेस मंडळाने निधी दिला होता. बाबासाहेब आमटे यांचा आनंदवन यालाही आम्ही इथून निधी दिला होता मंडळातर्फे. परत कोण आजारी असेल त्यांना आरोग्यासाठी आम्ही जे काही वैद्यकीय उपचारासाठी मदत करतो मंडळाच्या वतीने तुम्ही सामाजिक संदेश काय द्याल? जो आपण गणेश उत्सव साजरा करतो एक माध्यम आहे की लोक धर्माच्या नावाने किंवा देवाच्या नावाने देणगी देतात पण ती कुठेतरी आपण वाया घालवणार कुठेतरी त्याची हुल्लडबाजी करून किंवा उत्साहात आपल्याला साजरा करायचा असतो. पण उत्साह साजरा करत असताना आपल्याला ती लोकांनी वर्गणीची दिलेली असते किंवा देणगीची दिलेली असते त्याचा कुठेतरी चांगला उपयोग व्हावा यासाठी कुठेतरी सामाजिक उपक्रम राबवून मंडळाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.